So, hi friends. Last lecture we learned the simple interest and some example on this. Now in this lecture we are going to second type of interest, compound interest. त्यालाच आपण मराठीमध्ये चक्रवाढ व्याज असं म्हणतो. चक्रवाढ व्याज म्हणजे काय? जे व्याज व्याजावरती व्याज, दुसऱ्या भाषेमध्ये पहिल्या वर्षीचं जे व्याज होईल ते मुद्दलामध्ये गृहीत धरून परत दुसऱ्या वर्षीचं व्याज, म्हणजे व्याजावरती व्याज जर आकारलं जातं तर त्याला कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज म्हणतो. सरळ व्याजामध्ये काय असतं? फक्त प्रत्येक वर्षी मुद्दलावरच व्याज आकारलं जातं, प्रिन्सिपल अमाऊंट म्हणतो आपण त्याला. तर इथं तसं न होता इथं जे पहिल्या वर्षीचं व्याज होईल ते परत मुद्दलामध्ये घट करायची आणि त्याच्यावर परत व्याज आकारायचं. तीच डेफिनेशन आपण इथं इंग्लिशमध्ये लिहिली. When interest is added to the principal at the end of each period, म्हणजे बघा, जेव्हा व्याज जे काय मिळणार असतं ते आपण ॲड करतो. कुणामध्ये ॲड करतो? तर प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. ॲट द एंड ऑफ इच पिरियड म्हणजे प्रत्येक वर्षाच्या शेवटी. अँड टोटल जी काय मिळते आपल्याला, टोटल सो ऑप्टेन इज ट्रीटेड ॲज अ प्रिन्सिपल, म्हणजे जी टोटल मिळते ना त्याला परत आपण ते मुद्दल गृहीत धरतो फॉर द नेक्स्ट पिरियड. द इंटरेस्ट इज सो ऑप्टेन इज कॉल्ड कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे प्रत्येक वर्षीचं व्याज हे मुद्दलात टाकायचं आणि ते परत मुद्दल रक्कम आहे असं गृहीत धरून परत व्याज आकारायचं. असा जो व्याजाचा प्रकार आहे त्याला आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो. मग कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे, त्यासाठी काही गोष्टी आहेत बघा. काय तर फर्स्ट पी डिनोट द प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल रक्कम. आर डिनोट द रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲनम म्हणजे व्याजदर. आणि एन डिनोट द टर्म्स इन इयर, किती वर्षासाठी घ्यायचे ते टर्म्स. अँड ई इज द अमाऊंट. आता अमाऊंट म्हणजे काय असते? अमाऊंट ही व्याजासकट मिळालेली रक्कम असते, बरोबर. मग इथं अमाऊंटचा फॉर्म्युला आहे डायरेक्ट. ए इज इक्वल टू पी प्लस पी, ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेज टू एन. ह्या कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला नाही, हा अमाऊंटचा फॉर्म्युला आहे. म्हणजे अमाऊंट म्हणजे याच्यात काय आहे? मुद्दल आणि व्याज दोन्ही पण आहे. मग जर आपल्याला फक्त कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचं असेल तर कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचं असेल तर काय करणार? अमाऊंटमधून मुद्दल वजा करणार. अँड कंपाऊंड इंटरेस्ट इज गिवन बाय CI. सिम्पल इंटरेस्टला फक्त आय नोटेशन आहे. कंपाऊंड इंटरेस्टसाठी CI कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू A मायनस पी. A मायनस पी, एची व्हॅल्यू इथं पुट केली आणि मायनस पी. ह्यातून पी कॉमन निघाला तर पी इंटू क्लोज ब्रॅकेट इथं 1 प्लस आर भागिले 100 रेज टू एन आणि मायनस 1. इथं काय शिल्लक राहणार नाही म्हणजे इथं 1 शिल्लक. दिस इज द कंपाऊंड इंटरेस्ट फॉर्म्युला. तुम्ही फक्त हा वरचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, शक्यतो खालचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा नाही. आपल्याला वरचा फॉर्म्युला वापरायचा आहे अमाऊंटचा. अमाऊंट इज इक्वल टू काय? तर अमाऊंट इज इक्वल टू
पी इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 n. आता इथे IMP नोट आहे तुम्हाला. अशी नोट आहे की नोट काय सांगते, जर तुमचं चक्रवाढ व्याज, सपोज एखादा व्यक्ती काय करेल, वर्षाला चक्रवाढ व्याज माघारी घेईल. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वर्षाला चक्रवाढ व्याज करेल. पण काही व्यक्ती काय करतील, चक्रवाढ व्याज हे 6 महिन्याला मागतील. 6 महिन्याला मागतील. मग ते काय झालं, वर्षात 2दा व्याज घेतील जर 6 महिन्याला मागितले तर. काही जण काय म्हणतील 3 महिन्याला द्या. 3 महिन्याला दिले तर वर्षात 4 वेळा होईल ते. बरोबर का. मग ह्याच्यासाठी खाली एक रिमार्क आहे. काय रिमार्क आहे, IMP बरं का, एकदम IMP असा हा रिमार्क आहे. समटाइम्स द टर्म ॲट द एंड which इंटरेस्ट इज कॅल्क्युलेट इज डिफरंट फ्रॉम ए इयर. म्हणजे मला सांगा, एकाच वर्षाला जर आपण व्याज घेतलं आणि वर्षातून 2दा घेतलं, म्हणजे 6 महिन्याला घेतलं, तर एकदाच घेतलं तर आपल्याला कमी भेटेल व्याज. आणि जर वर्षातून 2दा घेतलं, म्हणजे 6 महिन्याला घेतलं, तर ते व्याज कंपाऊंड इंटरेस्टने जास्त भेटेल. ठीक आहे की नाही. म्हणजे समटाइम्स टर्म ॲट द एंड which इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड इज डिफरंट, म्हणजे वेगवेगळा असू शकतो फ्रॉम द इयर. इट मे बी मंथ, तो महिन्यावर असू शकतो. क्वार्टर म्हणजे चतुर्थांश, म्हणजे एका वर्षाचे चतुर्थांश म्हणजे 3 महिने होतील. 3 महिन्याचे 4 गट होतील. किंवा हाफ इयर म्हणजे 6 महिन्याला, एक्सेट्रा. देन ए इज इक्वल टू पी इंटू 1 प्लस आर भागिले 100 n. हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. पण चेंज कुठं होणार, खाली बघा, एक्झाम्पल म्हणून त्यांनी दिलेलं आहे. इफ वी वॉन्ट टू फाइंड कंपाऊंड इंटरेस्ट, इफ वी वॉन्ट टू फाइंड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹1000 ॲट 10% PA, 10% for 3 years, when interest is compounded half yearly. देन हाफ इयरली केलं, मला सांगा, जर 3 वर्षात आपण 6 महिन्याला व्याज घेणार माघारी, हाफ इयरली म्हटलंय ना त्यांनी, 6 महिन्याला, मग 3 वर्षात किती हप्ते होणार, 6 हप्ते होणार. म्हणून इथं बघा, इथं काय लिहिलं, n इज इक्वल टू 6. n इज इक्वल टू 6 का आलं तिथं बघा, कारण इथं तुम्हाला 3च वर्ष होतं, पण इथं खाली 6 आलेलं आहे. 6 का, कारण कंपाऊंड इंटरेस्ट कसा आहे, हाफ इयरली आहे. म्हणून इथं n इज इक्वल टू 3 च्या ऐवजी n इज इक्वल टू 6. आणि रेट ऑफ इंटरेस्टचा काय परिणाम झाला, इथं किती रेट ऑफ इंटरेस्ट, 10%. हा 10% कसा आहे, पर ॲनम आहे, वार्षिक आहे. म्हणून हाफ इयरली करताना तो काय होणार, निम्माच होणार. म्हणजे 10/2 म्हणजे तो किती होणार, 5% होणार. हे असं तुम्हाला तिथं. जर इथं जर क्वार्टरली असतं, शब्द क्वार्टरली असतं, तर 3 वर्षात किती हप्ते झाले असते, एका वर्षात 4, 2 वर्षात 8 आणि 3 वर्षात 12 हप्ते झाले असते. आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती झाला असता, 10/4 झाला असता. 10/4 म्हणजे 2.5च झाला असता तो. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टसाठी लागेल. आता आपण एक्झाम्पल घेणार आहे. हे तुम्हाला बघा, हे IMP जे आहे ना, ते एक्झाम्पलमध्ये आहे. एक एक्झाम्पल आपण घेऊ त्याचं. तर सुरुवातीला सोपं एक्झाम्पल घेऊ. काय एक्झाम्पल, फाइंड द रेट ऑफ कंपाउंड इंटरेस्ट. फाइंड
द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹10,000 फॉर 4 years at 5% पर ॲनम. कंपाऊंड चक्रवाढ व्याज फाईंड करायचं विचारलंय. मग इथं मुद्दल रक्कम किती दिलेली आहे? मुद्दल रक्कम प्रिन्सिपल पी म्हणतो आपण त्याला 10,000. एन किती वर्षासाठी वापरायचं आहे? 4 years. आणि व्याज दर किती टक्के? 5%. सो आपण डायरेक्ट कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट नाही करणार, आपण अमाऊंट फाईंड करणार आणि अमाऊंटमधून काय करणार? मुद्दल वजा करणार. मग वी कॅल्क्युलेट अमाऊंटचा फॉर्म्युला वापरायचा ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेटमध्ये 1 + r/100 ए इज इक्वल टू पी इंटू 1 + r/100 रेज टू n. ठीक. मग ह्याच्यात आपण काय करणार? व्हॅल्यू पुट करणार. 10,000 इंटू 1 + 5/100 रेज टू 4. 5/100ला भाग बसल. कितीचा भाग बसल? 5 चौक 20, 20 100, 1/20 होईल /4. ह्यालाच तुम्ही 20 इथं तिरकस गुणाकार होईल. 20 + 1 21/20 रेज टू 100. आणि तुम्ही जर कॅल्सीवरती कॅल्क्युलेशन केलं 20/100चा चौथा घात केला, 21/20चा, तर तो 1.2155 मिळेल. आणि त्या दोघांचा गुणाकार केला तर 12,155. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं अमाऊंट मिळेल. पण ही अमाऊंट कशासाठी आहे? ही व्याजासकट आहे, मुद्दल पण आहे त्याच्यात. मग कंपाऊंड इंटरेस्ट किती होईल? ए मायनस पी. कंपाऊंड इंटरेस्ट 12,155 भागिले 10,000. मग 12,155 मधून 10,000 गेले तर 2155. म्हणजे चक्रवाढ व्याज किती मिळणार तुम्हाला तिथं? 2155 हे तुमचं तिथं काय असणार आहे? चक्रवाढ असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे what sum will amount to ₹4,000 in 3 years at 6% per annum compound interest. म्हणजे इथं प्रश्न विचारला आहे की किती मुद्दल रक्कम द्यायला पाहिजे, किती रक्कम द्यायला पाहिजे की ज्याचे 4,000 रुपये होतील 3 वर्षात 6% दराने. सपोज एखादा सावकार आहे आणि सावकाराला असं मनात प्रश्न विचारला आहे की 4,000 रुपये होण्यासाठी मला किती पैसे द्यावे लागतील एखाद्या व्यक्तीला 3 वर्ष 6% दराने. असं आहे. म्हणजे मुद्दल रक्कम विचारली इथं किती. सो इथं गिवन काय आहे? अमाऊंट दिलेली 4,000. एन दिलेलं आहे 3 वर्ष आणि आर दिलेलं 6% आणि प्रिन्सिपल विचारले, मुद्दल विचारले पी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आपण काय करा? अमाऊंटचा फॉर्म्युला वापरा. अमाऊंट इज इक्वल टू 1 + अमाऊंट इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेटमध्ये 1 + r/100 रेज टू n. करा ना, त्यात व्हॅल्यू पुट करा. अमाऊंटची व्हॅल्यू 4,000 टाका. पी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तसंच ठेवा. 1 + 6/100 रेज टू 3. 6/100चा गुणाकार येईल, भागाकार येईल 0.06. मग किती येईल? 1 + 0.06 रेज टू घन. मग 1 + 0.6 किती येईल? 1.06 आणि त्याचा घन 1.06चा घन करायचा 1.2906 मिळेल. मग हा इकडे काय रे? हा मल्टिप्लाय इक्वल चिन्ह जिकडे पाठवला तर तो काय होईल? डिवाइड. मग पीची व्हॅल्यू काय येईल? 4,000 भागिले 1.1906 आणि भागाकार केला तर 3,358.47 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली किती? 3,358. म्हणजे त्या व्यक्तीला 3,358 रुपये द्यावा लागतील. त्यावेळेस त्याचे 4,000 रुपये मुद्दलासकट रक्कम होईल 3 वर्षात
6% व्याजदराने. कळेल? ठीक. आता तो आपण जो IMP रिमार्क केला ना, त्या रिमार्कवरती नेक्स्ट एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे? फाइंड द अमाऊंट ऑफ ₹4,500 फॉर 12% PA इन 4 years कंपाऊंडेड हाफ इयरली. म्हणजे बघा, आपण व्याज घेताना कसं घेणार आहे? हाफ इयरली घेणार आहे. म्हणजे बघा, इथं गिवन काय आहे? P = मुद्दल रक्कम 4,500. R किती होणार? वर्षाला 12%, म्हणजे 6 महिन्याला त्याचा निम्म होईल 6%. आणि 4 years आहे. जर 4 वर्षे आणि वर्षाला 2दा असेल तर टर्म किती होणार? N = 8 टर्म्स होणार. बरोबर का? ही कॅल्क्युलेशन इथं बदलतं फक्त. हाफ इयरली, क्वार्टरली असं जर विचारलं तर. मग अमाऊंटचा फॉर्म्युला वापरा. अमाऊंट = P इंटू P = P इंटू ब्रॅकेटमध्ये 1 + R/100/n. किमती पुट करा. 4,500 प्लस 1 + 6/100/8. 6/100 0.06 येईल आणि त्यात 1 ॲड केला तर 1.06/8 सेम आहे. आणि 8वा घातांक घेतला 1.06चा तर 1.5938. आणि 4,500ला जर 1.2938 ने गुणलं तर 7172. म्हणजे किती अमाऊंट होणार आहे? त्याचं व्याज किती होणार आहे? अमाऊंट म्हणजे टोटल रक्कम 7,172 रुपये होणार. ही तुम्हाला इथं विचार. एक्झाम्पल आहे तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेलं आहे. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹5,000 ॲट 4% पर ॲनम फॉर 5 years. इथं काय दिलेलं नाही. हाफ इयरली, क्वार्टरली वगैरे काहीच नाही दिलेलं. डायरेक्ट किमती घ्यायच्या आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचं. कंपाऊंड इंटरेस्ट कसा फाइंड करणार? अगोदर अमाऊंट फाइंड करणार. अमाऊंटचा फॉर्म्युला वापरणार आणि नंतर त्यातून काय करणार? A - Pचा फॉर्म्युला वापरायचा. इथं मुद्दल दिलेली 5,000 रुपये, R दिलेला आहे 4% आणि N दिलेला आहे 5. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण अजून एक्झाम्पल पाहू. ओके, बाय.